हाय फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे बघणार आहे पोहे आणि रव्यापासून डोसा कसा बनवायचा. मऊ लुसलुशीत होतात. बघा किती मस्त असे जाळीदार झालेले आहेत, बघू शकताय छान असे. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका बाउलमध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत. इथे स्वच्छ निवडून असे मी पोहे घेतलेले आहेत, बघू शकताय. तर यामध्येच आता पाणी घालून स्वच्छ असं आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बघा असे या पद्धतीने इथे मी छान असे पोहे धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण असेच ठेवायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर बघा आपले पोहे किती छान असे भिजले गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. मस्त असे भिजले गेलेले आहेत. आता 1 कप पोहे आहेत, तर मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. बघा तर तो सुद्धा आपण निवडून घेतलेला आहे छान असा. आता अर्धी वाटी दही घालून घेणार आहे आणि 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असे मिक्स करायचं आहे. बघा या पद्धतीने दही आंबट नाही घ्यायचं. बघा या पद्धतीने असे मिक्स करत आपल्याला पोहे आणि रवा एकजीव करायचा आहे. ते आता पोहे आणि रवा आता मी झाकून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवणार आहे. बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही किती छान असं भिजले आहेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा छान असे फुगलेलं आहे रवा. पोहेसुद्धा छान असे भिजले गेले आहेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे. बघा एकाच वेळेला सगळं घालायचं नाही, थोडं थोडं आपण लागलं तर पाणीसुद्धा आपण घालणार आहे त्यामध्ये. बघा एकदम मऊसूत असं बारीक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने करायचं आहे. बघा बबलसुद्धा छान असे आलेले आहेत. यात सोडा घालायची अजिबात गरज नाही आहे. असं केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण याला मुरण्यासाठी अजून याला आपण 10 ते 15 मिनिट असेच मुरत ठेवणार आहे. बघा छान असे भिजलं आहे, बघू शकताय. मस्त असं झालेलं आहे पीठ. तर यामध्येच आता मी याला एकसारखं आधी हलवून घेते. बघा आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा छान असं मिक्स करते. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे मी थोडासा किंचित सोडा घालून घेणार आहे. चिमूटभरच सोडा घेतलेला आहे. बघा तो घालून घेते आणि छान असं आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे. बघा तर मस्त असं आपला बॅटर बघा किती छान असं फुगलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण इथे डोसे तयार करून घेऊया. मी ते तवा गरम करायला ठेवला आहे. बघा तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे. तव्यावरती तेल सोडून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडे चपाती करायचा तवा आहे. तुम्ही तुमच्याकडं नॉनस्टिकचा जरी तवा असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती केलं तरी चालेल. पण डोसे ह्याच्यावरती सुद्धा माझ्या तव्यावरती छान येतात म्हणून मी हा तवा घेतला आहे. बघा या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर घेऊया. बघा आणि बॅटर असं छान असं आपल्याला पसरवायचं आहे. मस्त असं
पसरलं गेलं आहे बघा. या पद्धतीने आपल्याला डोसा पसरवायचा आहे. छान लागतात पोहे आणि रव्याचा डोसा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त होतात. नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी सोबत जरी खाल्लं तरीसुद्धा छान लागतात. आता आपली एक साईड भाजली गेली आहे. आपण पलटी मारून घेऊया. बघा किती मस्त असे भाजले आहे. एकदम खरपूस असं झालेलं आहे, बघू शकताय. एकदम मस्त. 2 ते 3 मिनिट आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे. बघा मस्त असं दुसऱ्या साईडनं सुद्धा भाजला गेला आहे. तर आता आपण हे जाळीवरती काढून घेऊया. अशी आहे माझ्याकडे एक जाळी. बघा छान असं झालेला आहे आपला डोसा. याच पद्धतीने आता आपण सगळे डोसे करून घ्यायचे आहेत. मी आता इथे दुसरासुद्धा डोसा घालत आहे बघा. मस्त होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेतलेले आहेत बघा. एकदम जाळीदार असे होतात. मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा पोटभरीचा सुद्धा नाश्ता आहे. जेवणसुद्धा आहे. छान असं आहे. धन्यवाद.